तर भाजप नेते हर्षवर्धन पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत। 2 ते 3 दिवसात अंतिम निर्णय घेणार हर्षवर्धन पाटील यांनी हे सूतोवाच केलेलं आहे। सर्वांकडून फोन येत आहेत, मात्र अद्याप कुणालाही होकार दिलेला नाही। भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी हे सांगितलंय। योगेश बोरसे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। योगेश, काय चाललंय नेमकं हर्षवर्धन पाटलांच्या मनात? मनश्री, हर्षवर्धन पाटील यांनी आज इंदापूर विधानसभा मतदारसंघातील बावड्यात जे त्यांचं मूळ गाव आहे त्या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता आणि या मेळाव्याच्या माध्यमातून ज्यावेळी ते संबोधित करत होते त्यावेळी त्यांनी स्पष्ट केलेलं आहे की नेमकं पुढचा निर्णय काय घ्यायचा, कारण गेल्या काही दिवसांपासून हर्षवर्धन पाटील हे शरद पवार गटात जातील अशा पद्धतीने चर्चा सुरू आहेत। कारण काही दिवसांपूर्वी त्यांनी शरद पवारांसोबत वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये बैठक सुद्धा केली होती आणि त्यानंतर त्यांनी आज कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा घेतला। या मेळाव्याच्या माध्यमातून त्यांनी सांगितलं की येत्या 2 ते 3 दिवसात या संदर्भातला पुढील काय निर्णय घ्यायचा तो घेतला जाईल। मात्र मतदारसंघातील 16 जण ज्यांनी जे काही निवडलेले आहेत त्या 16 जण एकत्र बसून या संदर्भातला निर्णय घेतील। मला सर्वांकडूनच फोन येत आहेत, मात्र मी अद्यापही कुणाला होकार दिलेला नाहीये असं सूतोवाच सुद्धा आज हर्षवर्धन पाटील यांनी या संवाद मेळाव्याच्या माध्यमातून केलेला आहे। आणि पुढील आठवड्यात हर्षवर्धन पाटील हे देवेंद्र फडणवीस यांची सुद्धा भेट घेणार आहेत आणि या सगळ्या संदर्भात ते भाष्य करणार आहेत। कारण ज्या पद्धतीने लोकसभा निवडणुकीच्या वेळी स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी इंदापुरात हर्षवर्धन पाटील यांना आश्वासित केलं होतं की इंदापुरातलं पालकत्व मी तुमचं स्वीकारतो, मात्र त्या आश्वासनाची पूर्तता होताना दिसत नाही। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे नाराज असल्याचं बोललं जातं। त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे काय करतात याकडे